हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 2269. विठ्ठल नामाचा नाही ज्या विश्वास, तो वसे उदास नरकामध्ये. तयासी बोलता होईल विटाळ, नव जाय तो जळ स्नान करिता. विठ्ठल नामाची नाही ज्या आवडी, त्याची काळ घडी लेखित आहे. तुका म्हणे मज विठोबाची आन, जरी प्रतिवचन करीन त्यासी. 2269. विठ्ठल नामस्मरणाने जीव उद्धरून जातो. या गोष्टीवर ज्याचा विश्वास नाही तो नरकात क्लेश भोगीत राहील. त्याच्याशी संवाद करण्यामुळे जो दोष लागेल तो कोणत्याही तीर्थाच्या पाण्याने धुतला जाणार नाही. ज्याच्या चित्तात विठ्ठल नामाची आवड नाही त्याचा घात करण्यासाठी मृत्यू टपून बसला आहे. मी त्या नामनिंदकाशी बोलेन तर मला विठोबाची शपथ आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2270. तया घडले सकळ नेम, मुखी विठोबाचे नाम. काही न लगे सिनावे, आणि वेगळाल्या भावे. वाचे उच्चारावे रामकृष्ण गोविंदा, फळ पावाल अवलीळा. भोग वैकुंठ सोहळा, तुका म्हणे त्याच्या नावे. तोची होई जे स्वभावे. 2270. ज्याचे मुखात विठोबाचे नाम अखंड असते त्याला सर्व व्रत वैकल्य नियम केल्याचे फळ मिळते. या लाभासाठी विशेष देहदंड देणारी भक्ती साधने करण्याचे परिश्रम घेऊ नये. नामस्मरणाने ती सहज प्राप्त होतात. रामकृष्ण हरी या नामाचा वाणीने उच्चार करावा आणि चित्तामध्ये विठ्ठल स्मरावा. त्या योगे वैकुंठ सोहळा येथेच भोगता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरणाच्या प्रभावाने मनुष्य हरिरूप होतो. 2271. पुराण प्रसिद्ध सीमा, नाम तारक महिमा. मागे जाळी महादोष, पुढे नाही गर्भवास. जे निंदिले शास्त्रे, वंद्य झाले नाम मात्रे. तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी नाम ठसा. हरिनाम हे तारक आहे, असा या नामाचा महिमा पुराण प्रसिद्ध आहे. ही नाम महात्म्यांची सीमा आहे. हरिनामाच्या प्रभावाने नामधारकाच्या अंगीचे दोष जळतात आणि पुढील गर्भवास टळतात. शास्त्राच्या म्हणण्यानुसार नामामुळे पातकी सुद्धा वंदनीय होतात. तुकाराम महाराज म्हणतात, या नामाचा अवघ्या त्रिभुवनात नाम ठसा आहे. 2272. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. दोनची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम. नाही वर्ण धर्म याती, नामी अवघीची सरती. तुका म्हणे नाम नाही चैतन्य, हे निजधाम. 2272. नाम घेण्यासाठी त्याचे मोल द्यावे लागत नाही. तो नाम मंत्र खोल कठीण नाही. नाम 2 अक्षराचे काम आहे. मुखाने नित्य राम राम उच्चारित राहावे. नाम घेण्यासाठी वर्ण धर्म उच्च जात कसलेही बंधन नाही. तेथे सर्वांना स्वातंत्र्य आहे. हरिनाम स्मरणाने हरिस्वरूपी सर्वजण कृतार्थ होतात. तुकाराम महाराज म्हणतात, नाम हे चैतन्याचे निजधाम आहे. 2273. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवतो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. सलगीच्या उत्तरा, तुका म्हणे क्षमा करा. 2273. सतत नामस्मरण करणारा व्यर्थ गेला, त्याला कसलाही लाभ झाला नाही, असो कोणी कधी ऐकले आहे का? संत महंत सिद्ध ऋषी, तुम्हाला मी विनंती करीत आहे, हरिनामाचे ज्याचा उद्धार झाला नाही असा निवडून त्याला पुरावा दाखवा. तुकाराम महाराज म्हणतात, संत सज्जन मंडळी, तुमच्यापाशी माझी जवळीक आहे म्हणून सलगीने बोलतो, याबद्दल मला क्षमा करा. 2274. फुकाचे ते लुटासार, वारे अमर सदैव. नाही गर्भवास पुढती, डोंगर जळती दोषांचे. उदंड व्हावे उदंड घ्यावे, नाम गावे आवडी. तुका म्हणे घरीच्या घरी, देशावरी नसिनीजे. 2274. पारमार्थिक हित होण्यासाठी मूळ सार असलेले नाम विनामोल आहे. ते लुटून न्या आणि हरिस्वरूपात एक रूप होऊन सदैव अमर होऊन राहा. या नामाच्या शक्तीने जन्म मृत्यूची ये जा खंडित होईल. पापाचे पर्वत जळून नष्ट होतील. उदंड भक्तीने उदंड नाम गावे
आवडीने नाम घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, घरच्या घरी बसून नामस्मरण करून आपले हित साधून घ्या. थोड्याशा लाभासाठी देशोदेशी भिंडू नका. 2275 इतुले करी देवा एके हे वचन, समूळ अभिमान जाळी माझा. इतुले करी देवा एके हे गोष्टी, सर्व समदृष्टी तुझ देखे. इतुले करी देवा विनवतो तुझ, संत चरण रजमंदी बाथा. इतुले करी देवा एके हे मात, हृदयी पंढरीनाथा दिवस रात्री. बलतिया भावे तारी पंढरीनाथ, तुका म्हणे आता शरण आलो. 2275 देवा एवढेच कर की माझे बोल मनपूर्वक ऐक, माझा अभिमान सरळ नष्ट कर. देवा तुला विनंती करतो की एवढेच कर, सर्व जगत समदृष्टीने मी पहावे असे कर. हे देवा एवढेच कर की संतांची चरणधूळ मी मस्तकी धारण करीन. देवा एवढेच कर, तुला विनंती करतो की माझ्या हृदयात पंढरीनाथ नित्य असावा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू कोणत्याही भावाने जाणून माझा उद्धार कर, मी तुला शरण आलो आहे. 2276 तुझा दास ऐसे म्हणती लोकपाळ, म्हणूनी सांभाळ खरी माझा. अनाथाचा नाथपतित पावन, हे आता जतन करी नाम. माझे गुण दोष पाहता न लगे अंत, ऐसे माझे चित्त मजग्वाही. नेने तुझी कैसी करावी हे सेवा, जानसी तू देवा अंतरीचे. तुका म्हणे तू या कृपेचा सिंधू, तोडी भवबंधू माझा देवा. 2276 देवा सर्व लोकपाळ मला तुझा दास समजतात व माझे रक्षण विठ्ठल करतो असे म्हणतात, म्हणून आता तू माझे रक्षण कर. आता तू अनाथाचा नाथ पतित पावन ही ब्रिदे सांभाळ आणि माझे रक्षण कर. माझे गुणदोष पाहू नको, त्याचा अंत लागणार नाही. माझे मन तशी ग्वाही देते. तू प्रसन्न होशील अशी तुझी सेवा कशी करावी हे मी जाणत नाही, पण तू माझ्या हृदयाची तळमळ जाणतोस. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा तू कृपेचा सागर आहेस, म्हणून माझे संसार बंधन तोड. 2277 जाणावे ते काय, नेनावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार. करावे ते काय न करावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार. बोलावे ते काय न बोलावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार. जावे ते कोठे नव जावे ते आता, बरवे आठविता नाम तुझे. तुका म्हणे तू करीसी ते सोपे, पुण्य होती पापे आमुच्या मते. 2277 देवा आम्ही शास्त्रानुसार सगुण जाणावे, कारण निर्गुण जाणीवेच्या बाहेर आहे. यापेक्षा तुझे काय चिंतन करावे हेच जीवनाचे सार आहे. जीवनाचे हित ध्यानात घेऊन या मार्गाने आचरण करावे. तो मार्ग अवेर करावा हे कळत नाही. तुझ्या पायांचे चिंतन करावे हेच सार आहे. जीवनाचे हित होईल असे काय बोलावे, जीवन असार होईल असे काय न बोलावे हे आम्हाला कळत नाही. तुझ्या पायाचे चिंतन हेच सार वाटते. जीवनाचे कल्याण होईल म्हणून या मार्गाने जावे, घात होईल अशा कोणत्या मार्गाने न जावे. या वादापेक्षा तुझे नाम आठवीत राहणे हेच श्रेयस्कर. जीवन सार्थक करावे म्हणून आम्ही आमच्या निर्णयाने काही केले तर ते पुण्याचे पाप होईल, परंतु विठ्ठला तुझ्या पायाच्या चिंतनाने तू करशील या विश्वासाने आमचे हितच होईल, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2278 नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माथा. पाहोनी श्रीमुख देईन आलिंगन, जीवे निंबलोन उतरीन. पुसता सांगेन हित गुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. तुका म्हणे यासीन लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणूनी या. 2278 देवा भक्ती प्रेमा सुखापासून वंचित ठेवणारे तुझे ब्रह्मज्ञान मला नको, आणि भक्ती सुखाचा आनंद नाही असा आत्मस्थिती भाव पण नको. तू देव आणि मी भक्त हीच अवस्था मला प्रिय आहे. देवा मला सगुण रूप दाखवावे म्हणून मी तुझ्या चरणावर मस्तक ठेवीन. प्रेमभराने आलिंगन देईन. तुझे मनोहर श्रीमुख निहाळून पाहीन. माझ्या जीवाचे लिंब लावून तुझ्यावरून ओवाळून टाकीन. एकांतात हितगुज करीन. चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलेन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी ही आंतरिक इच्छा जाणून तू भेट देण्यास उशीर करू नको. 2279 मागे शरणागत तारिले बहुत, म्हणती दीनानाथ तुझ देवा.
पाहिले अपराध नाही याती कुळ, तारिला अजामेळ गणिका भिल्ली. आढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागरू उपमन्या. गजेंद्र पशु नाडीला जळचरे, भवसिंधू पार उतरिला. प्रल्हाद अग्नीत राखिला जळांत, विषाचे अमृत तुझ्या नामे. पांडवा संकट पडता जडभारी, त्यांच्या तू कैवारी नारायणा. तुका म्हणे तू या अनाथांचा नाथ, एकोणी या मात शरण आलो. 2279. देवा, पुराण काळी तुला शरण झालेल्या अनेकांना तारलेस म्हणून तुला दिनांचा नाथ म्हणतात. हे करताना कोणाचे अपराधी पण उच्च नीच कुळ पाहिले नाही. अजामिळ गणिका शबरी यांचा तू उद्धार केला. ध्रुव बाळाला अढळपदी बसवले. उपमन्यूला दुधाचा समुद्र दिला. गजेंद्र पशु असून त्याला मगरीने पकडून हतबल केले तेव्हा तूच त्याच्या संकट मुक्त केलेस. प्रल्हादाला पित्याने अग्नीत टाकले, जळात बुडवले, पण तू दोन्ही ठिकाणी त्याचे रक्षण केले. तुझ्या नामस्मरणाने विषाचे अमृत झाले. पांडवांवर अवजड संकट आले, त्याचे निवारण तूच केलेस. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे असंख्य शरणागणांना तू रक्षिले. हा महिमा ऐकून मी तुला शरण आलो आहे. 2280. तुझा शरणागत झालो मी अंकित, करी माझे हित पांडुरंगा. पतित पावन तुझी ब्रिदावळी, ते आता सांभाळी माय बापा. अनाथांचा नाथ बोलतील संत, एकोनिया मात विश्वासलो. न करावी निरास न धरावे उदास, देई याचकास कृपादान. तुका म्हणे मी तो पातकांची राशी, देई पाया पासी ठाव देवा. 2280. पांडुरंगा, मी तुला शरण झालो आणि तुझा अंकित झालो. आता माझ्या हितासाठी जे करायचे ते तू कर. हे माय बापा, तू पतितांचा उद्धार करणारा अशी तुझी कीर्ती आहे, ती तू सार्थ कर. तू अनाथांचा नाथ आहेस असे संत बोलतात. त्यांचे वचन ऐकून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. तू माझी निराशा करू नकोस, दुर्लक्ष करू नकोस. मी याचक म्हणून तुझ्या दारात आलो आहे, मला कृपेचे दान दे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी पातकांची राशी आहे म्हणून तुला शरण आलो आहे, तेव्हा तुझ्या पायाजवळ मला आश्रय दे. 2281. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, न लिंपे विटाळा अग्नी जैसा. सत्यवादी करिता संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. घडे त्या उपकार भूतांची हे दया, आत्मस्थिती तया अंगी वसे. न बोले गुण दोष नाईके जो कानी, वर्तोनी जो जनी जनार्दन. तुका म्हणे वर्म जाणितल्या विन, पावे करिता सीन सांडी मांडी. 2281. सर्वस्वाचा त्याग केला असा तो सदैव सोहळा पवित्र आहे. अग्नी कधी अशुद्ध होत नाही. पाण्यात राहून त्यापासून अलिप्त असलेल्या कमळाप्रमाणे सत्यवादी संसारात राहून त्यापासून वेगळा असतो. त्याच्या अंतःकरणात भूतमात्रांविषयी दया असते. तो सर्वांवर परोपकार करतो. तो सतत आत्मस्थिती भावात असतो. तो दुसऱ्याच्या गुणदोषाची चर्चा ऐकत नाही. तो जगात राहून सर्व व्यवहार करतो, पण त्यापासून वेगळा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी भक्तीचे रहस्य समजून घेतले नाही तर आंधळी भक्ती व्यर्थ परिश्रम आहे. 2282. कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन, कुळधर्मे निदान हाता चढे. कुळधर्म भक्ती कुळधर्म गती, कुळधर्म विश्रांती पावविल. कुळधर्म दया कुळधर्म उपकार, कुळधर्म सार साधनांचे. कुळधर्म महत्व कुळधर्म मान, कुळधर्म पावन परलोकींचे. तुका म्हणे कुळधर्म दावी देही देव, यथाविध भाव जरी होय. 2282. आपण जन्मलेल्या कुळाचा कुलधर्म आचरण्यामुळे ज्ञान प्राप्त होते. तेच आपले हित साधण्याचे साधन आहे. त्यानेच सहजपणे विठ्ठला निदान हाती येते. कुळधर्माचे पालन करणे हीच खरी भक्ती आहे. तीच जीवाला सद्गती देते आणि ठाईच विसावा लाभतो. कुळधर्माचे पालन करताना सर्वानुभूती दया आणि परोपकार साधतो. पुण्यप्राप्तीसाठी अवघ्या साधनांचे सार कुलधर्म आचरण आहे. आपल्या कुळधर्माचे आचरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हाच आपला इहलोकीचा सन्मान आणि परलोकीचे स्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कुळधर्माविषयी जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे त्याला कुलदेवता किंवा कुलदेवाचे दर्शन होते व त्याचे जीवन कृतकृत्य होते. 2283. पुण्य पर उपकार पापते परपीडा, आनिक नाही जोडा दुजायासी. सत्यतोची धर्म असत्य ते कर्म, आनिक हे वर्म नाही दुजे. गती तेची मुखी नामांचे स्मरण, अधोगती जाणविन मुक्ता.
संतांचा संग तोची स्वर्गवास, नरकचो उदास अनर्गळा. तुका म्हणे उघडे आहे हितघात, जयाचे उचित करा तैसे. 2283. निष्कामतेने परोपकार करणे म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला पीडा वेदना देणे म्हणजे पाप, अशी पाप पुण्याची व्याख्या आहे. सत्यवचन बोलणे, सत्याचरण करणे हा मुख्य धर्म आहे. असत्य कर्म पाप आहे, हेच रहस्य आहे. मुखात हरिनाम ही जीवाची सदगती आहे. नामापासून विन्मुख होणे ही अधोगती आहे. संतांच्या संगतीत राहतो त्याला स्वर्गीचे सुख लाभते, सुखद अनुभूती येते. संत दर्शनाविषयी उदास असणारा संतांची निंदा करणारा नरकवास भोगतो. तुकाराम महाराज म्हणतात, उचित काय अनुचित काय हे उघड आणि स्पष्ट आहे. आपले हित कशात आहे, काय केले तर घात होईल हे ओळखून ज्याने त्याने तसे करावे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.